किमान 100% मतदान कसं होईल आणि या विरोधकांचं डिपॉझिट कसं जप्त होईल याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आमचे जे विरोधक असतील त्यांना मी एक सांगतो की त्यांनी त्यांचा चष्मा बदलून घ्यावा, कारण की चांगले काम हे गोरगरिबांसाठी नामदार साहेब करत आलेले आहेत। शिर्डी नगरीतील लोकांना हे प्रथमतः गिफ्ट दिलंय आणि याचाच अर्थ असा का शिर्डी मतदारसंघाचा निकाल हा खऱ्या अर्थाने कसा असेल याचं हे छोटंसं उदाहरण आहे। ही खरी चपराक मान्य न्यायालयाने त्या विरोधकांना या ठिकाणी दिलेलं आहे। विरोधक गेल्या 2 दिवसापासून सांगताय का आम्हाला आता न्यायप्रविष्ट बोलायचं या ठिकाणी बंदी करणार आहे। हे लोकांना समजच नाही का लोकांमध्ये संभ्रम करत होते। या विरोधकांनी असं सांगितलं होतं की जर पूर हाल या शिर्डीमध्ये बाबांच्या मंदिरात सुरू झाले तर मी नामदार साहेबांचे किंवा सुजय दादांचं लॉकेट गळ्यामध्ये घालून हिंडेल आणि जर तो घालू इच्छित असेल तर त्याचा सर्व खर्च मी करण्यास तयार आहे। आज शिर्डीमध्ये साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने जे सर्वसामान्य शेतकरी आहे या फुल आणि हार याच्यावर जे उदरनिर्वाह करणारे जे सर्वसामान्य नागरिक आहेत खऱ्या अर्थाने त्यांचा आज या ठिकाणी विजय झालेला आहे। तुम्ही जो प्रश्न विचारला की खरंच ज्यांनी यासाठी आंदोलन केले होते जे विरोधी गटातील लोक असतील त्यांनी खरंच आज आनंदोत्सव साजरा केला पाहिजे। त्यांनी साईबाबाला स्मरून या गोष्टीचे साक्षीदार सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी अथक प्रयत्न करून हा प्रलंबित विषय न्यायालयात असताना त्याचा वारंवार पाठपुरावा केला। अत्यंत चांगले असे वकील त्या ठिकाणी नेमले, साईबाबा संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थाने त्यांनी केलेले हे काम हे सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती आहे। आणि जे विरोधक आहे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आज खरा असा जल्लोष या ठिकाणी साईबाबांच्या नगरीमध्ये केला पाहिजे आणि हे यश फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनीच खेचून आणलेलं आहे आणि तेच या ठिकाणी भावी या मतदारसंघाचे सन्माननीय 8व्यांदा आमदार म्हणून निवडून येतील अशी मला 100% खात्री आहे। 100% त्यांनी खुल्या दिलानं माननीय नामदार साहेबांचे आभार मानले पाहिजे, कारण की जो लढा ज्या 2000 कोरोनाच्या काळात घडला त्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार होतं आणि त्यावेळेस जे विरोधक आहे ते बऱ्यापैकी महाविकास आघाडीचे ज्या ठिकाणी जे विरोध करत होते ते लोक महाविकास आघाडीच्या संदर्भातील होते। त्यामुळे त्यांना माझी विनंती राहील की आपण मोठ्या मनानं या ठिकाणी येऊन जल्लोष साजरा करावा, माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेबांचे आभार मानावे आणि या ठिकाणी त्यांनी गोरगरिबांच्या सर्व या ठिकाणी जे फुलहारावर ज्यांची उपजीविका चालते त्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजे। 100% ज्या विरोधकांनी असं सांगितलं होतं की जर पूर हाल या शिर्डीमध्ये बाबांच्या मंदिरात सुरू झाले तर मी नामदार साहेबांचे किंवा सुजय दादांचं लॉकेट गळ्यामध्ये घालून हिंडेल। आता माझा त्याला सवाल आहे की जर आज खऱ्या अर्थाने लढाई आपण सर्वांनी जिंकलेली आहे, न्यायालयाने या ठिकाणी फुलहार सुरू केलेले आहे आणि खऱ्या अर्थाने माझे जे विरोधक आहे त्याला प्रश्न आहे की त्यानं या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या मनानं या ठिकाणी हा विजय साजरा करून माननीय नामदार साहेबांचा आणि सुजय दादांचं लॉकेट या ठिकाणी घातलं पाहिजे आणि त्यानं जे बोललेलं आहे ते खरं करून दाखवलेलं आहे आणि जर तो घालू इच्छित असेल तर त्याचा सर्व खर्च मी करण्यास तयार आहे। मुळात प्रामुख्याने आज शिर्डीकरांना आणि सर्व शेतकऱ्यांना ही गोष्ट समजली गेली का जे विरोधक गेल्या 2 दिवसापासून सांगताय का आम्हाला आता न्यायप्रविष्ट बोलायचं या ठिकाणी बंदी करणार आहे। हे लोकांना समजच नाही का लोकांमध्ये संभ्रम करत होते का आम्हाला विखे पाटील बोलून देणार नाही। मुळात न्यायालयात त्यांचं तोंड बंद करणार होती, कारण फुलहाराचा निर्णय आज बाबांच्या गुरुवारी या पावन दिवशी चालू झाला, निकाल लागला सर्व शेतकऱ्यांना, त्याचप्रमाणे सर्व इथल्या रोजगार लोकांना या ठिकाणी मोठा रोजगार उपलब्ध झालेला आहे। ही खरी चपराक मान्य न्यायालयाने त्या विरोधकांना या ठिकाणी दिलेलं आहे। प्रामुख्याने मला तुम्हाला या ठिकाणी सांगूशी वाटतं की हे जे फुलहार बंद झाले होते हे मुळात महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी असतानाच बंद झालेले होते, विरोधकांना या ठिकाणी दिलेलं आहे। प्रामुख्याने मला तुम्हाला या ठिकाणी सांगूशी वाटतं की हे जे फुलहार बंद झाले होते हे मुळात महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी असतानाच बंद झालेले होते आणि आज बाबांनी खरा या शेतकऱ्यांना आणि गोरगरीब लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न या ठिकाणी न्यायालयाच्या माध्यमातून झालेला आहे। विशेषतः ज्या वेळेस न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वखर्चाने आपण शिर्डीकर तसेच सर्व परिसर या ठिकाणी सगळ्यांना माहित आहे की ॲडव्होकेट होऊन म्हणून हे नामदार साहेबांचं
न्यायालयीन काम करत असतात स्वतः ते उभे राहिले आणि त्यांनी या ठिकाणी बाजू मांडून सर्व शेतकऱ्यांना आणि इथल्या रोजगारांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। म्हणून माझी आणि आमच्या सर्व शिर्डीकरांना आता ही निवडणूक ज्या पद्धतीने चालली होती का यांनी फुल बंद केले शेतकऱ्यांना तिने तळतळ घेतला, हे मुळात हा जो काही तोटांपणा या ठिकाणी चाललेला होता हा सगळा पर्दाच पार झालेला आहे। आता हे तर सुरुवात आहे, अभी 23 तारीख को तो पूरा पिक्चर बाकी होने वाला है। निकाल आजच लागलेला आहे। नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे या शिर्डी मतदारसंघातून किमान आता 1.25 लाख मतांनी निवडून येणार आहे आणि आम्ही सर्व शिर्डीकर या ठिकाणी प्रयत्न करणार आहे का येत्या विधानसभेला 20 तारखेला किमान 100% मतदान कसं होईल आणि या विरोधकांचं डिपॉझिट कसं जप्त होईल याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर श्रीदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे मंदिरात हार फुलं चालू झालेले आहेत। जे गोरगरीब माणसं असतील त्यांच्यासाठी हे हार निर्णय नामदार साहेबांनी आणि श्रीदादांनी मंजूर करून आणला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। आणि कालचं एक भाषण होतं एका नेत्याचं की एक गट्टा नामदार साहेब न्यायालयात घेऊन गेले, तर माझं त्यांना सांगणं आहे की तो गट्टा हा नेत्यांचे भाषण बंद करायला नव्हते, तो गट्टा हा गरीब जे फुल विक्रेते आमचे त्यांच्यासाठी होता। ते घेऊन ते न्यायालयात गेलेले होते आणि त्यांनी हा निर्णय आज घडून आणला की हार फुलं प्रसाद चालू केले साहेबांनी व दादांनी। त्यामुळे सर्व शिर्डी शहरामध्ये सर्व गोरगरीब जनतेमध्ये त्यांचं आज मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे। आमचे जे विरोधक असतील त्यांना मी एक सांगतो की त्यांनी त्यांचा चष्मा बदलून घ्यावा, कारण की चांगले काम हे गोरगरिबांसाठी नामदार साहेब करत आलेले आहे आणि जे विरोधक आहे ते फक्त विरोध करत राहणार, त्यांच्याकडून एक पण काम होणार नाही आणि नामदार साहेब काम करीत जाणार हे विरोधकांना मी आज सांगतो। आणि मी परत एकदा नामदार साहेबांचे श्रीदादांचे आभार मानतो। प्रथमतः आज बाबांचा वार आहे, गुरुवार। या गुरुवारच्या निमित्तानं शिर्डीमध्ये सबका मालिक एक संदेश असल्या कारणाने प्रथमतः साईबाबांनी हे गिफ्ट दिवाळी निमित्त हे प्रथमतः सगळ्या सर्वसाधारण नागरिक आणि जे रोजगार आहे आणि शेतकरी यांना सर्वांसाठी एक सुजय दादा आणि या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घेऊन या कष्टाचं चीज करून आज शिर्डी मतदारसंघातील लोकांना दाखवून दिलंय का आम्ही कुठल्या प्रकारे लोकांना न्याय देतो, त्याचं हे दिवाळी आणि या शिर्डी नगरीतील लोकांना हे प्रथमतः गिफ्ट दिलंय। आणि याचाच अर्थ असा का शिर्डी मतदारसंघाचा निकाल हा खऱ्या अर्थाने कसा असेल याचं हे छोटंसं उदाहरण आहे। अशा प्रत्येक गोष्टी या विखे पाटलांनी करून दाखवलेल्या आहे, पण याचा विरोधक याची चुकीची माहिती देऊन या शब्दाचा गैरअर्थ करून या प्रकारे लोकांना हे भांडवल केलं विरोधकांना। पण साईबाबांची इच्छा आहे का खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत विखे पाटील काय हे त्याचं मोठं जिवंत उदाहरण आज आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो, सुजय दादा आणि विखे पाटील प्रत्येक गोष्ट ही फॉलोअप घेऊन सर्वसाधारण नागरिकांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांसाठी पूर्णपणे फॉलोअप घेतात। हे विरोधक याचं भांडवल करतात, पण आज खऱ्या अर्थाने हे त्यांना उत्तर आहे आणि विखे पाटील 1 लाखाच्या पुढे निवडून येतील यात काही शंका नाही। हे शिर्डी मतदारसंघातील नेत्यांचा हा निर्णय ठरलाय। गुरुवारी साईबाबांचा वार आपल्या शिर्डीकरांना नेहमी धार्जिना असतो। आजचा जो सोन्याचा दिवस या शिर्डीकरांसाठी व गुलाब फुल विक्रेते व गुलाब जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी आजचा सोन्याचा दिवस मानला जाईल, कारण आजचे दिवस ऐतिहासिक जो निर्णय झालेला आहे, शिर्डी लॉकडाऊन पासून साईबाबांच्या मंदिरामध्ये जो फुलबंदी झालेली होती याचा आज निर्णय झाला। या निर्णयामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजयदादा विखे पाटील साहेब यांचं महत्त्वाचं योगदान आहे। तरी सर्वांनी या केलेल्या आपल्यावर केलेल्या या उपकाराची जाणीव म्हणून सर्वांनी नामदार साहेबांना येणाऱ्या 20 तारखेला जो आपला शिर्डीतील जे इलेक्शन आहे त्याचं मतदान रूपी आपल्याला नामदार साहेबांना त्याचं आपल्याला परतफेड करायची आहे। तरी शिर्डी शहरातील तमाम फुल विक्रेते व पंचक्रोशीतील शेतकरी यांच्या वतीने मी नामदार साहेबांचे व सुजयदादांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व आमच्या शिर्डी शहरातील फुल विक्रेत्यांकडून मी
त्यांना एकच सांगणं आहे की जे आमचं जे उपकार आहे आम्ही याचं परतफेड नामदार साहेबांना मतदान रूपामध्ये करून शिर्डी शहरातून त्यांना तालुक्यातील सर्वात जास्त मतदान हे शिर्डी शहरातून देऊ ही नम्र साहेबांना आजचा या निकाल लागल्यामुळे आम्ही या साईबाबांच्या गुरुस्थान व द्वारकामध्ये साईबाबांना एक गुच्छ आज आम्ही अर्पण करण्यास आता सर्व शिर्डी शहरातील गुलाब विक्रेते संघटना आम्ही जाणार आहोत. काय म्हणताय? आम्ही आता मंदिरात साईबाबाच्या दर्शनासाठी फुलं घेऊन जाणार आहे व साईबाबांना साकडे घालणार आहे की नामदार साहेबांना 1 लाखापेक्षा जास्त मतांनी शिर्डी मतदारसंघातून निवडून यावे ही साईबाबांच्या चरणी आम्ही सर्वजण प्रार्थना करणार आहोत. संघटना शिर्डीचे सर्व 200 ते 300 कुटुंब म्हणजे याच्यातून गुलाब विकते 10 रुपयाचे फक्त प्रत्येक पोरगा. तर 3 ते 4 वर्षापासून गुलाब बंद होता. तर आज न्यायाधीश साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जो न्याय भेटला त्याचे आम्ही खूप खूप धन्यवाद. आणि दादांचा आमच्यावर असंच प्रेम असू द्या. खूप आम्ही भरपूर मताने विजय करू साहेबांना आणि लक्ष्मीनगरमधून जे लीड भेटन ते 1 लाखाच्या पुढे साहेबांचा विजय करू एवढं विनंती 2 शब्द बोलतो थांबतो. शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम. दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर. यात कुपन स्क्रॅच करा आणि मिळवा चक्क 5 कोटींचा जॅकपॉट. त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार, मोटरसायकल, फ्रीज, टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी. तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा. त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट. तर त्वरा करा, आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर. आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक 4. संपर्क क्रमांक 7058787878 तसेच 8888857007. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.